मुलीसह आईवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानंतर भावालाही मारहाण करण्यात आली। ही संतापजनक घटना अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। या प्रकरणी 10 जणांविरुद्ध कलम 376 व 354 सह गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुसरीकडे या घटनेबाबत हेतू परस्पर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप भीम ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलाय। 25/10/2019 रोजी जे घटना घडली ही चुकीची झाली आहे। ललिता शंकर ढेंगे हिने जो रिपोर्ट दिला हा चुकीचा आणि खोटा रिपोर्ट दिला। त्यामुळे तेथील विद्यार्थ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले। 376, 376D, 354, 304, 506 असे गुन्हे दाखल झाले। पोलिसने कोणतीही चौकशी न करता गुन्हे दाखल केले आणि यामुळे नाहक विद्यार्थी अटकल्या गेलेले आहेत। खोट्या गुन्ह्यांनी पोलिसनं गुन्हे न दाखल का चौकशींनी ठेवून त्याच्यावर निष्पक्ष चौकशी करून गुन्हे दाखल करायला पाहिजे होते। सत्यता समोर यायला पाहिजे होती, पण असे न करता अंजनगाव पोलिसांनी गुन्हे दाखल करून या दलितावर अन्याय केलेला आहे। हे चुकीचं आहे, याचा मी निषेध करतो। किरण अनिल इंगळे, मी अंजनगाव सुर्जी शहापुरा येथील रहिवासी असून माझ्या शेजारी ललिता शंकर ढेंगे ही रहिवासी असून ती नेहमी मला त्रास, मानसिक त्रास आणि शिव्यागाळ करून, जातीवादीवर शिव्यागाळ करून मला त्रास देते। कुणाच्या जवळून कुणाच्या मुलाला फसवते, तिच्याकडून पेमेंट किती ती 3-4 लाख घेते। कुणालाही फसवते। लहान मुलांची नाव टाकली तिनं रिपोर्टमध्ये। सुरेंद्र बिसने, मोहम्मद शोएबुद्दीन, विदर्भ न्यूज, अमरावती।